मिरज शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार जोडेमार आंदोलन करण्यात आले। शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले। महाराणा प्रताप चौक मिरज येथे मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंत्री संजय शिरसाट आणि माजी आमदार किरण पावसकर यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदवला। तसेच माजी आमदार किरण पावसकर यांच्या छायाचित्रालाही जोडेमार आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्रास दूध अभिषेक घालून त्यांच्याप्रती समर्थन व्यक्त करण्यात आले। आंदोलनस्थळी शिवसैनिकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, शहर संघटक किरण कांबळे, युवा सेना प्रमुख कुबेरसिंग राजपूत, विश्वास कांबळे, दीपक पाटील, तातोबा शेतोळे, सूरज डवरी, माजी नगरसेवक सादिक पठाण, महिला जिल्हा संघटक शाकिरा जमादार, सरोजिनी माई, स्नेहल माई यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय राऊत यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून मिरजेत झालेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहरामध्ये एक आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे गद्दार गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार याचं डीएनए आहे। तर हे ह्या लोकांचं डीएनए आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेचं डीएनए हे विसरू नका। आज तुमच्या नावावर बाळासाहेब ठाकरेचा सिम्बॉल आहे। तुम्ही जी गद्दारी करून उद्धव साहेबांना फसवेगिरी करून जे गेलेला आहे, तर तुम्हाला खरं तर चप्पल तोंड फोडायला पाहिजे तुमचं। त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या नावावर भीक मागायची, जोगवा मागायचा, मातोश्रीवर मुजरा घालायचा आणि आता एकनाथ शिंदेचं चोळत बसायचं। 4 दिवसापूर्वी मी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही गुडघे फोडून पोरं काढायचे आणि ह्याने सांभाळायचे। काय पत्रकारांनी ते वक्तव्य कट केलं, पण ते आता वक्तव्य लावा माझं, कारण हे खरंच आहे। आम्ही आमदार खासदार निवडून आणायचे आणि ह्याने सांभाळायचं, त्यांच्या मागे काहीतरी चौकशी लावायची, ईडी लावायचं आणि भाजपची भर करायचं। एकनाथ शिंदे फक्त भाजपचे जे सांगतायत वरची लोक त्यांचं ऐकून काम करतायत। त्याचप्रमाणे माजी आमदार किरण पावसकर यांनी काल एक वक्तव्य केलं, जे गद्दार गटात शिवसेनेचे काही खासदारांनी प्रवेश केला त्यावेळेला सांगितलं की बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणाला एक जनतेला आवाहन केलं होतं की जसं मला सांभाळलं तसं उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सांभाळा। ते एक वक्तव्य होतं, आव्हान होतं। त्यांचं वय भरपूर झालं, पण त्याच बाळासाहेब ठाकरेंची आज त्या किरण पावसकर नालायक माणसाने खिल्ली उडवली। त्याच्याही पोस्टरला आम्ही इथे चप्पलनं मारलंय आणि एकनाथ शिंदेने सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जातोय। ज्या वेळेला किरण पावसकरने ते वक्तव्य केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे समोर होते, त्याला का थांबवलं नाही किंवा त्याच्यावर का स्टेटमेंट तुम्ही दिला नाही की किरण पावसकर तुम्ही चुकीचं बोलताय। मग बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य घेऊन तुम्ही पुढे का जाताय, बाळासाहेबांचा काय वसा तुम्ही घेतलाय? तर तुम्ही बाळासाहेबांचा वसा घेतलेला नाही, तर तुम्ही भाजपचा वसा घेतलाय। आता तर या शिंदे गटामध्ये मी बघतोय जय महाराज म्हणायचं बंद केलंय, ह्या लोकांनी जय श्रीराम म्हणायचं काम चालू केलंय। श्रीरामाला आमचा काय विरोध नाही आहे, पण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, तर जय महाराज जय शिवराय म्हणायला पाहिजे, ते म्हणत नाही आहेत। काल बघितलं मी काय गद्दार गटाच्या लोकांनी 7 लोक घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माणसं नाही आहेत, तर गद्दारानो आणि नालायक कुत्र्यानो या आणि इथं माणसं बघा आमच्याकडे काय आहेत। ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन कराल त्या वेळेला उद्धव ठाकरेच्या बाजूने आम्ही तुम्हाला उलट रिस्पॉन्स देऊ आणि त्याला काय असेल ते दुबार रिप्लाय दिल्याशिवाय मी राहणार नाही। त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांच्या गाड्या इथं आले की फोडू। अरे नालायकांनो, तुम्हाला फिरायचं आम्ही अवघड करू, तुमच्या गाड्या आम्ही इथं फोडू, आमच्या नेत्याचं सोडा। ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा 2-2 हात आमच्या सोबत करायचा आहे, कधी रेश मारून सांगायचं पोलीस प्रशासन लांब ठेवायचं आणि 2-2 हात करायला आम्ही तयार आहे। आम्ही कुठल्या पक्षाचं खरकट खाऊन मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट असं केलेलं नाही। बाळासाहेब ठाकरेचं सच्चा शिवसैनिक आहे, म्हणून तुम्हाला आता चॅलेंज करतो, कधी 2-2 हात करायला आमच्या सोबत या। एक जिल्हा प्रमुख, एक महापालिका प्रमुख, एक शहर प्रमुख, 3 टेंबरेल गोळा व्हायचे आणि खडबड करायचं। संडाच्या टेंबरेलची एकदाच किंमत, ती फक्त सकाळी संडासला जाताना, दिवसभर त्याला कोण काळं कुत्र विचारत नाही। उद्धव बाळासाहेब